मुळे या ठिकाणी मी उभा आहे. म्हणजे एक वेळेस हात सुजला, पाठ सुजली, वेळप्रसंगी गाल सुजला, अशा शिक्षकांनी आज दोन पायावर उभा राहून आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप सारं नॉलेज देऊन यशस्वी केलेलं आहे. बऱ्याचदा आता जसजसं सोशल मीडियामध्ये आपण बघतो, काही मकरंद सर ज्या पद्धतीने काही ॲड करत असतील, कसं राहायचं, कसं वागायचं, की ते म्हणायचे की तुम्ही कसेही राहा, काही खा, चांगलं खा, परंतु शाळेमध्ये येताना तुमचं शर्ट जरी फाटलेलं असेल, थोडासा फरक आहे. आज या शैक्षणिक स्नेहमिलनाच्या अपूर्व सोहळ्याला मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सगळ्यात आधी मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे. कारण आयुष्यात काही सुंदर सोहळे येतात, त्यातला हा एक सोहळा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दोन गोष्टी आहेत फार साध्या आत्ता कळलेल्या. माणसाचं नाव कशाने राहतं माणूस गेल्यानंतर सुद्धा. इथे आलेल्या प्रत्येकाने आदरणीय भाऊंचं नाव घेतलं. जर असं बीज आपण रोवलं तर आपलं नाव युगानुयुगे राहतं, हे त्यातलं सत्य आपल्याला कळलं. दुसरं, मगाशी सर बोलत असताना काचोळे सरांचं नाव एक मला सातत्याने ऐकू आलं. काचोळे सरांचं नाव घेताना त्यांना गहीवरून आलं आणि काचोळे सरांनी सांगितलेली गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच कमवा. अलीकडं लोकांना कळलं ना किती कमवायचं आणि किती काय आहे आणि किती. त्यातल्या त्यात राजकारण्यांना तर काहीच कळलं ना असं वाटायला लागलं आम्हाला सामान्य लोकांना. एका पार्लमेंट जवळ एका पोरांनी सायकल लावली तर एक पोलीसवाला म्हणला, ए पोऱ्या, अरे इथं कशाला सायकल लावली, इथं पार्लमेंटचा रस्ता आहे, इथनं आमदार जातात, खासदार जातात, मंत्री जातात. पोरगा म्हणलं, काळजी करू नका काका, मी व्यवस्थित लॉक केली. मग त्यांच्या संवेदनशीलतेचं अभिनंदन करावं असं वाटतं. मगाशी मी बघत होतो, कारण राजकीय माणूस असला की आपल्याला काही ढोबळ आराखडे माहीत असतात. तो खालच्या 5 जणांना काम पहिल्यापासून ते 5व्यापर्यंत जातं, मग 5वा माणूस काम करतो, अशी एक पद्धत असते. पण त्यांनी मगाशी एक फार छान गोष्ट केली आणि मी ती बारीक निरीक्षणातनं नोंदवली. निवेदक म्हणाले की हां, ह्यांचं खाली जाऊन तिथल्या तिथे पटापट स्वागत करा, सत्कार करा, असं ते म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले तसं नाही आहे, ते ती सर्व ज्येष्ठ शिक्षक मंडळी आहेत, त्यांनी इथे येऊन त्यांचा सत्कार घेण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याजवळ जाऊन सत्कार करणं जास्त महत्त्वाचं वाटते. हे तुम्ही तुमच्या बोलण्यात उल्लेख करा. त्यांनी केला की नाही मला माहिती नाही, पण मला हे खूप महत्त्वाचं आणि आवर्जून छान वाटलं. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अक्षय, पोस्ट कार्ड असतं तसं निळ्या रंगाचं, आणि त्यावर असं लिहिलं होतं की हा विद्यार्थी शालेय जीवनात सातत्याने वक्तृत्व आणि नाट्य या कलेमध्ये पारंगत होता, त्यासाठी हे प्रशस्तीपत्र त्याला प्रदान करण्यात येत आहे. मुख्याध्यापकांची सही. जगातला मी एकमेव समारंभ असा पाहिला ज्याला फक्त देणारा आणि घेणारा एवढे दोघंच उपस्थित होते, एकही प्रेक्षक नव्हता. पण मी आजही ते सर्टिफिकेट जपून ठेवलंय. त्याच्यापेक्षा मोठं बक्षीस मला आयुष्यात मिळणार नाही याची मला आजही खात्री आहे. कारण नंतर अनंत बक्षिसं मिळाली, खूप बक्षिसं मिळाली, पण त्या बक्षिसाचं मोल माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. शाळेतले मास्तर काय करतात आपल्यासाठी, तर ही ती महत्त्वाची गोष्ट. आता काचोळे सरांचं नाव घेतलं मगाशी, मला इतकं बरं वाटलं. मुरंबीकर सरांचंही नाव सातत्याने घेतलं गेलं, तर मला ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते. शाळेत इंग्रजीची किती भीती वाटायची. कल्याणराव इंग्रजीच्या मास्तरने काही विचारलं की पटकन हात वर करायचं. मी ते विचारित नाही, याला येतंय वाटतं. काही बोंबलायला येत नसायचं. काय काय ती इंग्रजीची भीती आपल्याला राव. बघा तुम्ही, आपली एवढी समृद्ध भाषा आहे, एवढी चांगली भाषा आहे मराठी. आपल्या भाषेमध्ये अनुस्वार दिला तरी अर्थ बदलतो, एवढी समृद्ध भाषा आहे. रग, अंगात चांगली रग आहे, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, रंग. मजूर, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, मंजूर. बाधा, त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं, बांधा. भाडं, त्याच्यावर अनुस्वार दिलं की भांड.
अशी आपली समृद्ध भाषा. बाहुपाश, आलिंगन, मिठी, करकमलपाश, अंगावर रोमांच उठतात नुसते. आणि ह्याला इंग्रजीत काय शब्द आहे? हाग. अशा भाषेला टचकायचो राव आपण. भस्कन इंग्रजी बोलणारा माणूस आला की तेव्हा किती पळापळ व्हायची. इंग्रजीचे सर धनाधन इंग्रजी बोलायला लागले की आपण हो हो हो, येस येस, नो नो, त्याच्यावरच होता खेळ कितीतरी दिवस. आणि त्याचं कौतुक. बरं, त्या भाषेमध्ये कशाला काय म्हणावं हे अजूनही आपल्याला उमजत नाही. खरं कोण आहे हेच उमजत नाही. तुम्ही बघा इंग्रजी भाषेमध्ये बायोलॉजीचे सर काय म्हणतात? सेल म्हणजे पेशी. फिजिक्सचे सर काय म्हणतात? सेल म्हणजे बॅटरी. इकॉनॉमिक्सचे सर काय म्हणतात? सेल म्हणजे विक्री. इंग्लिशचे सर काय म्हणतात? सेल म्हणजे मोबाईल. हिस्ट्रीचे सर काय म्हणतात? सेल म्हणजे जेल. तर ह्याच्यातलं खरं काय मानायचं? बायको सांगते तेच खरं. ती म्हणते सेल म्हणजे डिस्काउंट. चला, नवरा जातून 5 बॅगा वापस घेऊन येतो. ते म्हणतो हेच खरं, सेल म्हणजे डिस्काउंट. शाळेत असताना मास्तरांनी लॉजिकल विचार करायचा अशी एक गोष्ट शिकवली आपल्याला. एखादी गोष्ट उमजली नाही तर लॉजिकली विचार. बरं, लॉजिकची बोंब आपल्या. ते आबुराव बाबुराव असते, ते बाबुरावला प्रश्न पडतो लॉजिकली विचार काय? ते जात आबुरावकडे. आबुराव हे लॉजिकली विचार काय? आयला तुम्हाला लॉजिकल माहित नाही हो विचार? नाही, शपथ माहित नाही. त्याला काय मी उदाहरणासहित सांगतो. सांगा बरं, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. म्हणजे कसं काय? तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणारं, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणारं कोणतरी असन. आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन. आणि ती बाई तुमची कोण असन? तर बायको असन. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला, तुमचं लग्न झालं. हा, अशी परेशानी. मी उगा परेशान. बाबुराव निघाले वाटेत. एक तात्या भेटले, 3 लेकरांसहित चालले होते, बायको लेकर. त्यांच्यावर केला प्रयोग. तात्या म्हणले तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणले नाही का. आयला म्हणजे एवढी लेकर झाली तर लग्न झालं तुमचं? गेले म्हणजे सर सॉरी, काल म्हणले याच्या बहिणीचं लग्न होतं, आम्ही तिकडे लग्नात अडकलो आणि आम्ही निघालो तर गाडीचं टायर फुटलं म्हणले, त्याच्यामुळं आम्हाला वेळेत पोहोचता आलं नाही, त्यामुळं पेपर देता आला नाही. चौघांचं आमचं भविष्याचं नुकसान होईल असं. तर मास्तर होता. म्हणलं बरं बाळांनो, काय हरकत नाही, खूपच नुकसान व्हायला लागले म्हणले तुमचं. ठीक आहे म्हणले, तुमचा उद्या मी तुमची परीक्षा घेतो. 4 जण या वेळेला. उद्या कारण सांगू नका. उद्या जर कारण सांगितलं तर नापास करेल. नाही येतो. बरं. दुसऱ्या दिवशी आले. मास्तरनी चौघांना 4 वेगवेगळ्या क्लासरूममध्ये बसवलं आणि पेपरमध्ये 2च प्रश्न होते. गाडीचा कोणता टायर फुटला आणि कोण कोणत्या बाजूला बसलं होतं. 2च प्रश्न. त्याच्यामुळे मास्तरांना क्रॉस करणं ही गोष्ट कधीही करायची नाही. मास्तर आयुष्यभर मास्तर राहणार आणि आपण आयुष्यभर विद्यार्थी. जोपर्यंत आपली विद्यार्थी दशा आहे तोपर्यंतच आपल्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही. या जुन्या गोष्टी आपल्याला जशा आठवतात, काचेची पावडर करून मांज्याने बोटं कापलेले कितीतरी जण असतील, पतंग कटली की त्याच्या मागं पाळणारे किती जण असतील, चिंचुकडे खेळणारे किती जणी असतील. किती आपल्या काळात खेळ होते ना, आपल्याकडं आनंद किती होता, दिवस व्यस्त असायचा आपला. आता अलीकडं ते इतकं झालंय सोशल मीडिया, सगळेजण मान घालून त्या मोबाईलमध्येच सगळे अडकल्यावाने वाटायला लागले त्या ह्याच्यात. म्हणजे आमच्या काळातला विद्यार्थी असता तर म्हणला असता माझ्यासारखा, मला जर विचारलं असतं माझं का रे शाळेत काय तू पोरींशी जास्त गप्पा मारीत बसलेला असतो, मी म्हणलं असतं मी गरीब घरचा आहे ना, मला व्हॉट्सअपवर बोलणं परवडत नाही, असं उत्तर तरी देता आलं असतं. पण शाळा आपल्याला जे देते ते आयुष्यात मिळत नाही. म्हणून आपल्या इथल्या बशर नवाजांच्या शब्दात सांगायचं झालं तर करोगे याद तो हर बात याद आएगी, गली के मोड़ पे सोना सा कोई दरवाजा, तरसती आंखों से रास्ता किसी का देखेगा, निगाह दूर तलक जाके लौट आएगी, करोगे याद तो हर बात याद आएगी. शाळा तशी असते. आज आम्हाला ती फिल्म बघायला मिळाली नाही. मगाशी कल्याणराव म्हणले आमच्या इथं तुला आणायचं, पटकन सगळे नाही म्हणले. वा
कोणीच आणू नका घरी, तोच ताना असतो. सगळ्याला कळलं ना ते प्रेमातली गंमत. शाळेत असताना असं वाटतं की ती बायको म्हणते त्याला, नवरा म्हणतो बायकोला एक दिवस, पुन्हा शाळेत जावे पुन्हा ती दिसावी, पुन्हा शाळेत जावे पुन्हा ती दिसावी, शिकावे लागे नाका पुन्हा लसावी मासावी. त्याच्यावर बायको म्हणती, आता मिळाली ती गोड मानून घ्यावी, सकाळी उठून फरशी पुसून घ्यावी आणि झोपण्या अगोदर सगळी भांडी नीट घासावी. त्यातलं आपलं लग्नानंतरचं, लग्नाआधीचं लग्नानंतरचं सगळ्याला माहिती आहे आपल्यातल्या बऱ्याच जणाला. लग्नाआधी ती जर म्हणली ते बघ ते झाड, तर मनात रोमॅन्टिक विचार यायचे. लग्नानंतर ते बघ ते झाड म्हणलं की ते कोपऱ्यातलं झाड उचलतो. हा प्रवास आपल्या सगळ्यांचाच असतो. पण शाळा आणि बालपण हे मात्र पुन्हा येत नाही. आयुष्यामध्ये फिरून काही येत नाही तर बालपण येत नाही. म्हणजे मग ते जसं सुदर्शन फाकीर म्हणतात की ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. आपल्या सगळ्यांच्या मनात त्या बालपणाच्या आठवणी. आता लहान मुलांमध्ये आपण काय बघत असतो तर तेच बघतो. आपलं लहानपण शोधण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत राहतो. मला असं वाटतं, आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. नाही, साधं व्यायामाचं घ्या राव तुम्ही. माणूस एक दिवस व्यायाम करतो, दुसऱ्या दिवशी अंग दुखायला लागलं पडतो मुर्दे म्हणतो व्यायाम. पण तेच जर ग्रुप असेल तर त्याला नेटाने दररोज चालायला नेणार आहे, दररोज व्यायाम करायला नेणार आहे. चला ना, किती वेळ झाला की लगे माणूस अंथरुणातनं कंटाळून का होईना उतरतो, निघतो, चालून व्यायाम करून येतो. तर ही पद्धत, ही परंपरा आपल्या एकत्र येण्याने सुरू होऊ शकते. म्हणजे तामिळनाडूमध्ये वेदराणायम नावाचा जिल्हा आहे, तिथे एक नालू वेदपती नावाचं गाव आहे. तुम्ही गुगल सर्च केला तर मिळेल तुम्हाला ते. तर त्या गावातल्या लोकांनी ठरवलं आपल्या गावचं नाव म्हणलं गिनीज बुकमध्ये गेलं पाहिजे. कुणा एका माणसाचं नाही, सगळ्या गावचं. मग त्यांनी काय केलं, एका दिवसात 80,000 सुरूची झाडं लावली गावात. तर 2004 मध्ये जो सुनामीचा महाप्रलय आला तेव्हा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं तेवढं एकमेव गाव आहे. त्या 80,000 झाडांनी त्या सुनामीच्या लाटा थोपवून धरल्या आणि त्या गावाला वाचवलं. आपण सगळे मिळून काहीतरी करू शकतो. ही शिष्यवृत्ती योजना असेल, आपण शेतकरी दत्तक योजना सुरू करू शकतो. तुम्ही नाम फाउंडेशनचं मगाशी नाव घेतलं. नाम फाउंडेशनमधला मी एक अंशतः भाग आहे. जी संवेदनशील माणसं एकत्र आलेली आहेत त्यातला मी एक छोटासा पार्ट आहे. शेतकरी बांधवांचं जगणं अगतिक झालं हे लक्षात आलेलं, भान असलेली सगळी मंडळी एकत्र आली, त्यातून हे फाउंडेशन आहे. ते आपल्या सर्वांचं आहे.